गुड इव्हनिंग फ्रेंड. आज आपण जो बघणार आहे त्या चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स. आपला जो नवीन सिलेबस आला आहे 12वीचा, याच्यामध्ये आपला पहिलाच चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्स कॅन बी डिवाइड इंटू टू पार्ट्स. द फर्स्ट पार्ट इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन अँड द सेकंड पार्ट इज कॉल्ड एज रोटेशनल मोशन. आता दोघांमध्ये फरक काय आहे किंवा सिमिलॅरिटी काय आहे याचं सुरुवातीला आपण डिस्कशन करूया. Circular motion is the motion of a single particle revolving around a fixed orbit. म्हणजे जर एखादा पार्टिकल एका फिक्स्ड ऑर्बिट भोवती फिरत असेल किंवा अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल फिरत असेल तर त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. आणि जर सिस्टीम ऑफ पार्टिकल्स when the system of particles are revolving around a fixed axis, that motion is called as rotational motion. दोघांमध्ये पार्टिकल सर्क्युलरच फिरणार आहेत, पण एकामध्ये एक सिंगल पार्टिकल आहे आणि बाकीच्यांमध्ये सिस्टीम ऑफ पार्टिकल्स आहेत. म्हणून आधी आपण सिंगल पार्टिकलचं डिस्कशन करणार आहे, जे ऑलरेडी आपण मोशन इन प्लेन चॅप्टरमध्ये केलेलं आहे. आजचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकला आपण नाव दिलं आहे पॅरामीटर्स इन सर्क्युलर मोशन. आता व्हिडिओ तयार करण्याच्या आधी मी तुम्हाला किंवा व्हिडिओ बघण्याच्या आधी एक सांगेन की इथं दिसणारे पॉईंट तुम्हाला प्रॉपर दिसत नाहीत, आय नो दॅट, ओके. पण आपण काय करूया, हा व्हिडिओ बघता बघता बरोबर आपल्या बुक ठेवूया. बुकमध्ये ज्या प्रकारे सांगितले तसंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर ते जे फॉर्म्युलेज आहेत, हे जे फॉर्म्युले आपण सॉर्ट आउट केलेत ते फॉर्म्युले तुम्ही तिथं बघू शकता. ओके, लेट्स स्टार्ट. पॅरामीटर्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनची डेफिनेशन तर आताच आपण डिस्कस केली. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? द पार्टिकल इज परफॉर्मिंग द सर्क्युलर मोशन or the particle is revolving around a circumference of a circle. Such a motion is called as circular motion. मग सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्या पार्टिकलची कुठल्याही मोशन मध्ये आपण त्याची सुरुवातीला काढतो डिस्प्लेसमेंट. जेव्हा आपण लिनियर मोशनचा जरी विचार केला होता तेव्हा एखादा पार्टिकल एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत डिस्प्लेस झाला तर आपण त्याची पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट मोजतो, बरोबर आहे. पोझिशन नंतर दुसरा पॉईंट काय होता, डिस्प्लेसमेंट. तसंच आता सर्क्युलर मोशन मध्ये सुद्धा आपण काय करणार आहे, पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट काढणार आहे. आता इथं आपल्याला दिसते ही सर्क्युलर मोशन बॉडी परफॉर्म करते. ओके, पार्टिकल सुरुवातीला इथे होता, आता तो इथे गेलाय, बरोबर. या दोघांमध्ये काहीतरी डिस्प्लेसमेंट झाले. आता ही पट्टी लावून तर आपण मोजू शकत नाही, बिकॉज इट इज आर्क ऑफ ए सर्कल. आर्क ऑफ ए सर्कल आपण डायरेक्ट मोजू शकणार नाही, तर आपण काय करणार, तर त्याच्यामधला अँगल मोजणार. म्हणून या मोशनला अजून एक नाव देण्यात आलं, ते म्हणजे अँग्युलर मोशन. कारण की इथे डिस्प्लेसमेंट आपण कशात मोजतोय, अँगलमध्ये मोजतोय. अँगलला सहसा आपण मोजणार कशात, डिग्रीमध्ये, पण त्याचं SI युनिटमध्ये कन्व्हर्जन करताना आपण त्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करणार. द पार्टिकल इज मूव्स फ्रॉम पॉइंट A टू पॉइंट B मेकिंग अन अँगल थीटा. दॅट थीटा इज नथिंग बट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सुरुवातीचा त्याचा पॅरामीटर आपल्याला समजला, डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता तुमचे जेव्हा CETचे क्वेश्चन असतात किंवा JEEचे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये काय दिलेलं असतं की इफ द फॅन इज रोटेटिंग अँड इट मेक्स 21 रिव्हॉल्युशन्स. आपल्या प्रॉब्लेममध्ये पण आहे पुस्तकातल्या तिचं 21 रिव्हॉल्युशन त्यानं कंप्लीट केले आणि आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायची असते त्याची. विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की डिस्प्लेसमेंट तर दिलेलं नाही, आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स दिले, तर ह्याच्यावरून डिस्प्लेसमेंट कशी काढायची. तर एकदम सिम्पल आहे. एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी त्यानं किती अँगल कंप्लीट केला, 360 विच इज इन रेडियन 2π. म्हणजे त्यानं एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी 2π एवढा डिस्टन्स कंप्लीट केला किंवा एवढी डिस्प्लेसमेंट झाली त्याची. 21 रिव्हॉल्युशन, 2πला 21 मल्टिप्लाय करायचं, खतम. म्हणजे जेवढे रिव्हॉल्युशन दिले त्याच्यावरून आपण डायरेक्ट डिस्प्लेसमेंट काढू शकतो. हा एक इश्यू आपला क्लिअर झाला. अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही थीटानं दाखवली जाते, त्याचं युनिट असतं रेडियन. ओके, आणि त्याला आपण जर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन दिले असल्या तर वी कॅन इझिली कॅल्क्युलेट द टोटल डिस्प्लेसमेंट. पहिला पॅरामीटर क्लिअर झाला आपला. दुसरा पॅरामीटर हा सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर आहे, अँग्युलर वेलॉसिटी. कारण लिनियर मोशनमध्ये आपण काय बघितलेलं, डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर डिस्प्लेसमेंट किती वेळात झाली, हाऊ मच टाइम रिक्वायर्ड टू डू दॅट डिस्प्लेसमेंट, वी कॅन इझिली कॅल्क्युलेट द वेलॉसिटी. इथं सुद्धा आपण तेच करणार आहे. The angular displacement per unit time is nothing but angular velocity. पुन्हा सांगतोय बघा, angular displacement per unit time is nothing but the angular velocity.
आता अँग्युलर वेलॉसिटीला मी एवढं महत्त्व का देतोय? आपले जे सगळे न्यूमरिकल्स आहेत, इथून पुढे तुम्ही सोडवताना तुमच्या लक्षात येईल किंवा 11th सोडवताना आपण बघितलं असेल, जिथं जिथं ओमेगा आहे तिथं तिथं आपणाला कंपल्सरी फॉर्म्युला वापरायला लागतो, काही ना काहीतरी फॉर्म्युला वापरायला लागतो. कधी डी थिटा बाय डी टी वापरतो आपण, कधी 2πn वापरतो, कधी 2π/t वापरतो. काय आहे हा गोंधळ? हा आपण आधी डिस्कस करूया. ओमेगा इज द अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल विच इज परफॉर्म द सर्क्युलर मोशन और अँग्युलर मोशन. त्याचा फॉर्म्युला असतो डी थिटा बाय डी टी. आता ह्या पार्टिकलला इथून परत मागे येण्यासाठी काहीतरी टाइम लागला असेल. द पार्टिकल required the time to complete one revolution, that time is called as time period. The time required for complete one revolution. फार इझी आहे, हे बेसिक आहे, पण आपण रिवाइज करतो. पार्टिकल एक राउंड कंप्लीट करण्यासाठी टाइम लागतो, त्याला म्हणतो आपण टाइम पिरियड. त्याच्यानंतर आपण काढतो फ्रिक्वेन्सी. जर ह्या टाइम पिरियडचा मी जर रेसिप्रोकल घेतला तर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर सेकंड निघतात किंवा पर युनिट टाइम निघतात, त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. आपल्या ओमेगाचं अजून एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे 2πn. 2πn म्हणजे काय? 2π इंटू फ्रिक्वेन्सी. हा एन आपण लहान घेतोय. जेव्हा आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स दिलेले असतात तेव्हा त्या कॅपिटल एन न दाखवतो आपण, आणि फ्रिक्वेन्सी आहे ती स्मॉल एन किंवा एफ न दाखवली तरी चालते. त्यामुळे आपला फॉर्म्युला झाला 2πn. त्याचबरोबर जर एन ची किंमत टाकली, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड 1/t टाकली, तर अजून एक फॉर्म्युला काय तयार होतो? 2π/t. म्हणजे ओमेगाचे आपल्याला 3 फॉर्म्युले सापडतात, डी थिटा बाय डी टी, 2πn, 2π/t. हे फॉर्म्युले फार महत्त्वाचे. आपल्याला ओमेगा भरपूर वेळा कॅल्क्युलेट करावा लागला, म्हणजे हा एक महत्त्वाचा पॅरामीटर झाला. त्याचबरोबर आपण 11th मध्ये मोशन इन प्लेनमध्ये याचं रिलेशन सुद्धा बघितले की वेन द पार्टिकल परफॉर्म ए सर्क्युलर मोशन इट हॅव 2 वेलॉसिटीज. वन इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशनल वेलॉसिटी, ओके, अँड सेकंड वन इज कॉल्ड ॲज अँग्युलर वेलॉसिटी. ट्रान्सलेशन वेलॉसिटी ऑलवेज चेंज इट्स डायरेक्शन ॲट पर्टिक्युलर पॉईंट्स. प्रत्येक पॉईंटला काय करते ती? आपली डायरेक्शन चेंज करते. अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट असू शकते. अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण युसीएम म्हणतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कॉन्स्टंट नसेल तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बट the velocity, the linear velocity or translational velocity change its direction at every point on this circumference. प्रत्येक पॉइंटला ती काय करते? आपली डायरेक्शन चेंज करते. म्हणून सर्क्युलर मोशनची एक कॅरेक्टरिस्टिक सांगितली जाते, ती म्हणजे जरी ती युसीएम असेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल, तरी सुद्धा इट इज ए ॲक्सिलरेटेड मोशन, बिकॉज द वेलॉसिटी विच इज वेक्टर क्वांटिटी चेंज इट्स डायरेक्शन ॲट एव्हरी पॉइंट ऑफ द मोशन. त्याच्यावरूनच आपण पुढचा पॉइंट काढतोय, तो म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. द लिनियर वेलॉसिटी, we again say that the linear velocity or translational velocity change its direction. This direction change due to some acceleration towards the center. एक acceleration त्याला center कडे ओढलं जाते, त्या acceleration ला म्हणतात centripetal acceleration, which is always act towards the center. आता सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन आहे, सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन मुळे पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय बिकॉज इट ॲक्ट्स टुवर्ड्स द सेंटर. त्याचबरोबर जर मी याला मासनं मल्टिप्लाय केलं, ॲक्सिलेशनला जर मासनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला फोर्स मिळतो. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला हे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलेशन. मग सेंट्रिपिटल ॲक्सिलेशनला जर मासनं मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळणार? सेंट्रिपिटल फोर्स मिळणार. म्हणजे आतल्या बाजूला जो फोर्स ओढतोय, ज्याच्यामुळे ही सर्क्युलर मोशन परफॉर्म होतीये, तो फोर्स म्हणजे दुसरा तिसरा काय नसून काय असतो? सेंट्रिपिटल फोर्स. आता जर तुम्ही आपण 11th मध्ये फोर्स आणि त्याचे टाइप्स पाहिले लॉज ऑफ मोशन मध्ये, तर तिथं कुठं आपण सेंट्रिपिटल फोर्सचं नाव वाचलं नव्हतं. आपण तिथं पाहिलेले ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहिलेला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पाहिलेला, न्यूक्लिअर फोर्सेस पाहिलेले, सेंट्रिपिटल फोर्सचं कुठं नाव घेतलं नव्हतं. तर हा काय फोर्स नाही, हा रिअल असा फोर्स नाही, हे काय एक नाव दिले. आता वेगवेगळे उदाहरण आहेत, जसं फॉर एक्झाम्पल हा सन आहे, या सनच्या अराउंड अर्थ रोटेट होते ना, रोटेट सिम्पल मॅनरमध्ये रोटेट होते. आता या दोघांमध्ये तर दोरी तर नाही की ह्यांनी ह्याला बांधून धरले, ह्यांच्यामध्ये तर गॅप आहे, भरपूर व्हॅक्यूम आहे सगळा. तरी सुद्धा अर्थ आपलं ऑर्बिट सोडते का? नाही सोडत, कारण की सन काय करतो? एका फोर्सनं त्याला आपल्याकडे ओढतो, त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात. आता हा आतल्या बाजूला आला म्हणजे अर्थला काय करतोय? तो टुवर्ड द सेंटर ओढतोय. टुवर्ड द सेंटर ओढतोय म्हणजे कुठला झाला फोर्स? सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे या मोशनमध्ये अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड ए सन,
द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ॲक्ट ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. आता दुसरं उदाहरण घेऊया. प्रोटॉन आहे, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आहे, त्याच्या अराउंड इलेक्ट्रॉन फिरतोय. आता इथं काय होणार? इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे का? नाही. इथं कुठला फोर्स आहे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन फोर्स, ज्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जेसचा फोर्स म्हणतो, अट्रॅक्शन और रिपल्शनचा. तसा अट्रॅक्शनचा फोर्स आहे इथं, की जेणेकरून काय होतं, इलेक्ट्रॉन बाहेर जात नाही किंवा इलेक्ट्रॉन आत येत नाही. आता मी असाच एक प्रश्न काय विचारला की सन इथं आहे, अर्थ त्याच्या अराउंड फिरते, सन त्याला आपल्याकडे ओढतोय बाय द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या हिशोबानं अर्थ येऊन सनवर जाऊन आदळायला पाहिजे होती, पण असं होतं का? नाही. कारण जसा सेंट्रिपिटल फोर्स, जसा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आत ओढतोय, तसाच एक इमॅजिनरी फोर्स बाहेर ढकलत असतो आणि दोघांची मॅग्निट्यूड सेम असते. वेन द इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आर ॲक्ट ऑन अ बॉडी, द रिझल्टंट फोर्स बिकम झिरो. That's why the earth is revolving around a fixed orbit. That imaginary or pseudo force is called as centrifugal force. सर्क्युलर मोशनचा अजून एक पॅरामीटर सापडला आपल्याला. आत ओढणारा कुठला फोर्स आहे? सेंट्रिपिटल, ज्याचा फॉर्म्युला असतो mr², बट साइन काय असणार? मायनस. जसं सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशनला पण मायनस असतं, आत ओढतो ना म्हणून, तसं सेंट्रिफ्युगल फोर्सला सुद्धा काय चिन्ह आहे? मायनसच आहे. तसाच एक बाहेर ओढणारा फोर्स असतो सेंट्रिफ्युगल फोर्स, त्याची मॅग्निट्यूड सेम असणार, म्हणजे फॉर्म्युला काय येणार त्याचा? सेम, फक्त डायरेक्शन अपोजिट. दीज आर द पॅरामीटर्स विच आर मोस्ट यूज इन सर्क्युलर मोशन. याच्यामध्ये सगळं सर्क्युलर मोशन आपलं कव्हर होतंय. पुन्हा एकदा रिवाइज करूया आणि मग आपण त्याच्या ॲप्लिकेशनकडे जाऊया थोडंसं. तर पहिल्यांदा आपण बघितलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट, जी थीटानं दाखवतात. देन वी सी the angular velocity which is represented by omega. The formula for it is d theta by dt or 2 pi n or 2 pi upon t. The SI unit is radian per second. Then we see alpha. Alpha म्हणजे काय आहे? अल्फा म्हणजे चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी पर युनिट टाइम. जर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल, फॅन फिरतोय आणि आपण ते बंद केला तर हळूहळू त्याचं स्पीड कमी होतं, किंवा फॅन बंद आहे मी चालू केला तर हळूहळू त्याचं स्पीड वाढतं. म्हणजे काय झालं, इथं अँग्युलर वेलॉसिटी वाढली किंवा कमी झाली. इथं जे ॲक्सिलेशन आहे हे ॲक्सिलेशन असतं अँग्युलर ॲक्सिलेशन. त्याच्यानंतर बघितलं आपण टाइम पिरियड, सिम्पल डेफिनेशन, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 1 रिव्होल्यूशन. नंतर पाहिली फ्रिक्वेन्सी, नंतर सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन, त्याच्यावरून काढला आपण सेंट्रिपिटल फोर्स. हे सगळे आपल्याला न्यूमरिकल्सला उपयोग येणाऱ्या गोष्टी आहेत. मग काय उपयोग होतो याचा? तर जसं आपल्या लिनियर मोशनमध्ये लिनियर मोशनचे कायनेटिक्सचे इक्वेशन्स आहेत. किती इक्वेशन आहेत? 3 इक्वेशन आहेत, बरोबर. v इज इक्वल टू u प्लस at, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at² अँड v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. या 3 फॉर्म्युल्यानं आपण भरपूर सारे प्रॉब्लेम सोडवले. त्यात ग्रॅव्हिटी आली, इकडं टाकलं, तिकडं दगड टाकला, असे भरपूर काय काय केलं आपण. तसे सेम अँग्युलर मोशनचे प्रॉब्लेम असतात. कायनेमॅटिकल इक्वेशन सुद्धा एकदम सेम, काही चेंजेस नाही. काय करायचं आपण? तर जास्त काय करायचं नाही, तर जसं आपण तिथं व्ही घ्यायचो, व्ही म्हणजे काय? लिनियर वेलॉसिटी. इथं आपण कोण घेणार? अँग्युलर वेलॉसिटी, ओमेगा. तिकडं व्ही, इकडं ओमेगा. तिकडं यू, यू म्हणजे काय होतं रे? यू म्हणजे काय होतं? इनिशियल वेलॉसिटी. इथं आपण इनिशियल वेलॉसिटी दाखवतो ओमेगा 0ला, ओमेगा 0 दाखवतो. त्याच्यानंतर आपण बघितलं तिकडं आपण दाखवतो यस, यस म्हणजे डिस्प्लेसमेंट दाखवतो आपण तिकडं. यस म्हणजे काय दाखवतो? डिस्प्लेसमेंट. इथं काय दाखवणार? थीटा. तिथं आपण ॲक्सिलरेशन ए न दाखवतो, ॲक्सिलरेशन ए न दाखवतो. इथं दाखवणार आपण अल्फा. टाइमसाठी काय प्रॉब्लेम नाही, टाइम दोन्हीकडे आपण 3च दाखवतो, काही प्रॉब्लेम नाही तिथं. आता जसं आपण इक्वेशन त्याची लिहिली होती तशी याची लिहिलेत. बघा काय लिहिलेत आपण. हां, पहिला काय आहे? व्ही इज इक्वल टू यू प्लस at, ओमेगा इज इक्वल टू काय? ओमेगा 0 प्लस अल्फा टी. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. थीटा इज इक्वल टू ओमेगा 0t प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. These are the 3 kinematical equation in angular motion. आता याच्यावर आपण न्यूमरिकल सोडवायचे. न्यूमरिकल आपल्याला दिलाय सुद्धा आपल्या पेज नंबर 2 वर न्यूमरिकल आहे आपला, जो सॉल्व करायचा आहे आपल्याला. इथे सुद्धा एक फॅन घेतलाय त्यांनी. फॅन इज रोटेटिंग
ॲट ए 90 RPM, रोटेशन पर मिनिट RPM. आता RPMचं साहजिकच आपण RPS मध्ये करणार, कारण SI युनिटमध्ये आपण प्रत्येक गोष्ट प्रॉपर कन्व्हर्जन करावं लागतं, आपल्याला प्रॉपर गोष्टीमध्ये घ्यावं लागतं, सेकंदमध्येच घ्यावं लागणार. मग RPMचं आपण काय करणार, RPS डिवायडेड बाय 60 करणार आपण, 3/2 काहीतरी 3/2 येणार त्याचं. त्याच्यानंतर काय सांगितलं, इट इज देन स्विच्ड ऑफ. आता फॅन फिरतोय तो मी ऑफ केला. ऑफ केला म्हणजे साहजिक त्याची ओमेगा आहे ती हळूहळू कमी होणार. म्हणजे जसा आपला ओमेगा असणार आहे तो असणार आहे 0 किंवा कमी, आणि ओमेगा 0 आहे हा खूप मोठा जास्त असणार आहे, कारण सुरुवातीला तो जोरात फिरणार, बंद केल्यावर हळूहळू होत जाणार कमी. इट स्टॉप्स. आता स्टॉप झालाय म्हणजे नक्कीच आपल्याला कळलं की ओमेगा आपला काय येणार आहे, 0 येणार आहे. आफ्टर 21 रिव्हॉल्युशन, मी मागाशी हे एक्सप्लेन केले तुम्हाला, 21 रिव्हॉल्युशन कंप्लीट झाली म्हणजे त्यानं डिस्प्लेसमेंट किती गेली, तर आपण सिम्पली लक्षात ठेवलं एका डिस्प्लेसमेंटला 2π. एका सर्कलला कंप्लीट झाल्यानंतर डिस्प्लेसमेंट किती, 2π. 21 रिव्हॉल्युशन केले तर किती येणार, 21 × 2π. म्हणजे थीटा आपला डायरेक्ट निघेल, म्हणजे आपल्याला सापडला ओमेगा, ओमेगा 0 सापडला आपल्याला, आणि त्याचबरोबर काय सापडला, थीटा सापडला. थीटा पण सापडून गेला आपल्याला. आता काय सांगितलंय, कॅल्क्युलेट द टाइम टेकन टू स्टॉप अज्युमिंग द फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. मला टाइम काढायचा आहे आणि फ्रिक्शनल टॉर्क काय ठेवलाय, कॉन्स्टंट ठेवलाय. म्हणजे जो अल्फा आहे आपला, अल्फा काय ठेवलाय त्यांनी, कॉन्स्टंट ठेवलाय. म्हणजे त्याचा कमी होण्याचा जो रेट आहे, रिटार्डेशन आहे म्हणतो आपण त्याला, ते काय आहे, सेम आहे. मग यातलं कुठलं इक्वेशन वापरायचं, साहजिकच काय काय दिलंय बघायचं. काय काय दिलंय, ओमेगा दिलाय, ओमेगा 0 दिलाय, थीटा दिलाय, अल्फा निघेल का नाही, आरामात निघेल. आणि अल्फाचा फॉर्म्युला आहेच आपल्याकडे, चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाइम, ओमेगा मायनस ओमेगा 0 अपॉन टी. टी इकडं आणायचं, अल्फाची व्हॅल्यू खाली घ्यायची, सोडवून टाकायचा प्रॉब्लेम. एकदम सिंपल आहे. हे असे प्रॉब्लेम आपण भरपूर सारे सोडवलेत, पण आपण त्यावेळी काय केलं होतं, फक्त व्ही वापरलेलं, यू वापरलेलं. आता वापरतोय आपण ओमेगा. खूप सिंपल पॉईंट आहे त्याचे. याच्यामध्ये आपण सगळे पॅरामीटर डिस्कस केले, ज्याच्यामुळे आपण सर्क्युलर मोशन डिफाईन करू शकतो किंवा सर्क्युलर मोशनचा अभ्यास करू शकतो. होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. सध्या कोरोनाचे खूप मोठा धोका जगाला झालेला आहे, त्यामुळे आपण सर्वजण काळजी घेत आहोत. अशीच काळजी आपण थोडे दिवस अजून घेऊया, घरीच थांबू, जास्तीत जास्त प्रयत्न करू यातून लवकर बाहेर पडण्याचा. थोडेसे प्रॉब्लेम येत आहेत, इथं दिसत नाही मला समजते. तरी तुम्हाला काही क्युरी आली तर मला व्हॉट्सॲपद्वारे विचारलं तरी चालेल. तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या कंपल्सरी मला विचारा, मी त्या एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन.